मीडियाचा रोल फार महत्त्वाचा आहे, पण त्यापूर्वी मी नागपूरच्या त्या सर्व जनतेचे काल ज्यांनी आमच्यासोबत ऑपरेशनमध्ये जवळपास रात्री 10 वाजतापासून तर 12:30-1 वाजेपर्यंत आपला रात्रीचा वेळ सोडून ते आमच्यासोबत फिरले, त्यांनी ते ग्रुपमध्ये व्हायरल केलं आणि प्रत्येक जागेवर गेलं. तर त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी व्हायरल केलं त्या त्या लोकांना जसं जसं माहीत पडलं तशातच एकाचा फोन आला की बा अशा मुली मी रात्री 11:30 वाजता 11:30-11:30च्या दरम्यान मी रेल्वे स्टेशनवर पाहिलेल्या आहे. ज्या ज्या असे आम्हाला भरपूर फोन आले की मी इथं पाहिल्या आहे, यापूर्वी इथं पाहिल्या. जे जे फोन आले होते त्या त्या फोनवर जाऊन आमच्या पोलिसांनी प्रत्येक जागेवर पडताळणी केलेली होती. असे 5-6 फोन येऊन गेलेले होते की इथे पाहिले तिथे पाहिले, पण मात्र शेवटी जो फोन आला त्या अनुषंगाने तिथे आम्हाला माहीत पडलं. तिथे रेल्वे बीट मार्शल गणेशपेठच्या अगदी तिथे गणेशपेठच्या तिथं अनुप बोराडे आणि श्रीकृष्ण कुंडगे यांनी जाऊनही शोध घेतला आणि नंतर ते पोलिसांना मिळाले. या सर्वसाधारण घरच्या मुली आहे. मोठी मुलगी 12 वर्षाची आहे आणि लहान मुलगी 4 वर्षाची आहे. आई वडील मध्यमवर्गीय आहे. ते दोघे बाहेर खाजगी ठिकाणी जॉब करतात. रोजच्याप्रमाणे त्या नंदनवनच्या त्यांच्या जवळ असलेल्या साकोरे कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बगीच्यात खेळायला गेल्या होत्या. मुली 6 ते 7 खेळायला जातात हे आईवडिलांना माहीत होतं, पण 7:30-8 वाजेपर्यंत परत आले नाही, म्हणून त्यांनी त्या परिसरातील लोकांच्या मदतीने शोध घेणे सुरू केला. 9-9:30च्या जवळपास ही बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सगळ्या जागेवरून येऊन सगळी माहिती घेत CCTVच्या माध्यमातून नागपूर शहरात असलेल्या खाजगी CCTVच्या माध्यमातून आणि सरकारी CCTVच्या माध्यमातून त्या मुलींचा शोध घेणे सुरू केला. कालच्या याच्यात एक प्रामुख्याने बाब अशी जाणवली की या भागातील लोकांनी भरपूर मदत केली. जिथे जिथे ज्यांच्या ज्यांच्या घरी CCTV फुटेज होते तिथे आमच्या पोलीसवाल्यांसोबत खाजगी जे इसम होते त्यांनी पण शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि हे शोध मोहीम जवळपास रात्री 12-12:15 वाजेपर्यंत सुरू होती. माझ्या माहितीप्रमाणे जो काल रात्री आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्यासोबत सक्करदरे डिव्हिजनचे सगळे PI म्हणजे त्यात यशवंत चव्हाण, जयवंत चव्हाण, हरीश बोराडे, मुकुंद ठाकरे, राहुल शिरे आणि कमलाकर गड्डीमे क्राईम ब्रँचचे हे सर्व PI होते आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब आणि तसंच झोनपूरच्या उपायुक्त रश्मिता राव मॅडम यांचा पदोपदी मार्गदर्शन होतं. यांनी पण मॉनिटर केलं. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की यात कुठं घातपाताचा किंवा अनुचित प्रकार असावा. या मुली जिथे जिथे आम्ही शोधलेल्या आहे किंवा लोकांना विचारपूस करून पाहिलेलं आहे त्या त्या ठिकाणी या मुली स्वतः पायी गेलेल्या आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6:30-7:45च्या जवळपास त्या बगीच्याजवळून जेव्हा निघाल्या 6:30 वाजता, त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट 12 वाजताच्या जवळपास मिळाल्या. म्हणजे 1-1.5 मला असं वाटतं की 7 किलोमीटर अंतर त्या मुलींना पार करायला तास-दीड तास लागला असेल. तर या पायीच गेल्या, कुठेही गाडीत बसलेल्या नाही किंवा त्यांना कोणीही गाडीत बसवलेलं नाही. अगणित एवढंच एक वाक्य म्हणता येईल, कारण की बीट मार्शल वेगळे तपासत होते, क्राईम ब्रँच वेगळे तपासत होते, पोलीस स्टेशनवाले वेगळे तपासत होते, इमामवाडावाले त्यांच्या हद्दीत चेक करत होते, गणेशपेठवाले त्यांच्या हद्दीत चेक करत होते, सक्करदरावाले त्यांच्या हद्दीत चेक करत होते. त्याच्यामुळे किती CCTV फुटेज चेक केले हे तर निश्चित सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की हे आकडा 200-300च्या पुढे असावा.